पुण्यातील सिंहगड रोडवरील उड्डाणपुलाचं लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेलं आहे। 2100 मीटर उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा आज सकाळीच पार पडलाय। या उड्डाणपुलामुळे मोठी वाहतूक कोंडी टळणार आहे आणि पुणेकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। पुण्यातील सिंहगड रोडवरील उड्डाणपुलाचं लोकार्पण पवारांनी केले। आज 66वा वर्धापन दिन आहे आणि स्थापना दिन आहे। अशा पद्धतीनं आज महाराष्ट्र दिनाच्या मी तमाम माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला पुणेकरांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो। आज जागतिक कामगार दिन पण आहे। कष्टकऱ्यांच्या घामाच्या जीवावर आज हे जग उभं राहिलेलं आहे। त्या तमाम कामगारांना देखील कामगार दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो। खरं तर वेळ फार कमी आहे, कारण मला 8 वाजता शासनाच्या वतीचं झेंडावंदन आहे, परंतु आज सकाळीच ही वेळ निवडली। आज आपण सर्वजण एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होत आहे। सिंहगड रस्त्यावरचा विठ्ठलवाडी कमान ते फन टाइम थिएटर या मार्गावरचा या पुलाचं उद्घाटन झालं असं मी सर्वांच्या साक्षीनं जाहीर करतो। त्याचबरोबर ज्यांनी आजपर्यंत या पुलाच्या करता पाठपुरावा केला, त्याच्यामध्ये माधुरीताई काही कामानिमित्त मुंबईला थांबलेल्या आहेत। आज प्राईम मिनिस्टरचा कार्यक्रम आहे, मलाही हा कार्यक्रम झाल्यानंतर मुंबईला जायचं आहे आणि त्याच्यामुळं या सगळ्या कामामध्ये स्थायी समितीच्या चेअरमननी, आमदारांनी, खासदारांनी सगळ्यांनीच मिळून प्रयत्न केले, कॉर्पोरेशननी प्रयत्न केले आणि एक चांगल्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी उभं राहिलं। मित्रांनो, पुन्हा वाढते आता मुरली मोहोळांनी सांगितलं, पाण्याचा प्रश्न फार आहे। आम्ही सतत मुख्यमंत्री देवेंद्रजी, एकनाथरावजी, मी, आमचा सगळ्यांचा प्रयत्न, चंद्रकांत दादा पाटील असतील, दत्ता भरणे असतील, माधुरीताई मिसाळ असतील, की बाबा पुण्याला मुळशीचं पाणी मिळालं पाहिजे, ठोकरवाडीचं पाणी पिंपरी चिंचवडला मिळालं पाहिजे। ज्या झपाट्याने पुणे वाढतंय, पिंपरी चिंचवड वाढतंय, रिंग रोडचं काम आम्ही आता हातामध्ये घेतलंय। थोडा वेळ झाला नाही असं नाही, परंतु ज्यावेळेस पुण्याचं पुनर्वसन करायचं असतं अडचणी येतात। मधल्या काळामध्ये 500 कोटीचा टर्मिनल आपण त्या ठिकाणी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन केलं एअरपोर्टचं, ते पण आज आपल्याला कमी पडतंय। नवीन एअरपोर्टचं काम मी हातामध्ये घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडी नाराजी आहे, लोक उपोषणाला बसतात, परंतु कुणाची जमीन घेतल्याशिवाय, कुणाचं पुनर्वसन केल्याशिवाय डेव्हलपमेंट होत नाही। आज पण पुण्यामध्ये वाहतुकीचा प्रश्न मोठा आहे, त्याचा उल्लेख आमच्या मुरली मोहोळ साहेबांनी केलेला आहे। त्याच्यामध्ये आम्ही येरवड्यापासून पर्यंत एक नवीन टनेल देखील करतोय आणि आणखीन काही परवा कॅबिनेटला आम्ही ई व्हेइकल तर पुण्यातील सिंहगड रोडवरील उड्डाणपुलाचं लोकार्पण केलेलं आहे आणि त्यामुळे पुणेकरांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे। त्यांचा प्रवास हा सुखकर होणार आहे आणि इथली वाहतूक कोंडी थांबायला मदत होणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे।